खोपोली नगरपालिकेच्या निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आहे. अगदी 2च दिवसानंतर मतदान होणार आहे आणि खोपोलीकरांच्या समोर जाऊन आपल्याला थेट नगराध्यक्ष पदाची संधी द्यावी अशा प्रकारचं आवाहन शिवसेना, भाजप, RPI महायुतीचे उमेदवार कुलदीपक शेंडे यांनी गेल्या काही दिवसात प्रचारात केलंय. प्रचारात त्यांना उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला आहे. जोरदार प्रचार त्यांनी केलाय. सर्वच बाबतीत कुलदीपक शेंडे आघाडीवर असल्याचं चित्र आहे. त्यांचं नियोजन अत्यंत उत्कृष्ट आहे. कुठलीही कमी गेल्या काही दिवसात जाणवलेली नाही. माध्यमांच्या सोबत त्यांचा संवाद असेल, कार्यकर्त्यांबरोबर असलेला संबंध असेल किंवा मतदारांपर्यंत ज्या पद्धतीने पोहोचायला पाहिजे त्याच्यापेक्षा जास्त गतीने ते मतदारांपर्यंत पोहोचलेत. रॅलीज ज्या झाल्या प्रचाराच्या त्याला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळताना दिसतोय. ठिकठिकाणी होणारं स्वागत असेल, आरती असतील, फटाक्यांची आतिषबाजी असेल, हे सगळं पॉझिटिव्ह वातावरण कुलदीपक शेंडे यांच्या बाजूने आहे. त्यामुळे कुलदीपक शेंडे यांचा नगराध्यक्षपदाचा मार्ग सुकर होताना दिसतोय. नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढताना त्यांच्यावर काही आरोप होत आहेत. नगराध्यक्ष झाल्यानंतर नेमकं ते काय करणार आहेत असे अनेक प्रश्न आहेत. या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी आज आपण कुलदीपक शेंडे यांच्याशी संवाद साधणार आहोत. भाई, तुमचं स्वागत आहे. नमस्कार. एकतर प्रचार जोरदारपणे सुरू आहे. आता आज उद्या प्रचार संपेल, शेवटच्या टप्प्यात होता. पण कशा पद्धतीने प्रचारात लोकांचं सहकार्य, लोकांचा प्रतिसाद कशा पद्धतीने मिळाला आणि काय वाटतं काय निकाल असेल नक्की? कसं आहे की धाकटी पंढरी आपलं जे आराध्य स्थान आहे तालुक्याचं, तिथे आम्ही प्रचाराचा नारळ फोडल्यानंतर जो काय आमचा प्रचाराचा झंझावात चालू झाला, त्या झंझावातामध्ये ज्या लोकांमधून जो उत्स्फूर्तपणे प्रतिसाद येतोय, नागरिकांचं बोलणं येतंय, जे वृद्ध असतात किंवा ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्या माध्यमातून ज्या काय प्रतिक्रिया येतात त्या खूप चांगल्या प्रतिक्रिया येतात. त्यामुळे त्या प्रचारात थकवा अजिबात जाणवत नाही, ऊर्जा निर्माण होते. मला लोक उलट सांगत असतात की अरे आस्ती चाला, थांबा जरा, असं म्हणजे एक ऊर्जा वेगळी येते की कारण की कार्यकर्त्यांमध्ये वेगळा उत्साह आहे की लोकांना खूप अपेक्षा आहेत. 4 वर्ष प्रशासन होतं, बऱ्याचशा गोष्टी चांगल्या करायच्यात. त्यामुळे भविष्यात खोपोलीचा खूप चांगला विकास करण्याची माझ्या एक संकल्पना आहे. तुम्ही प्रचार करताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की कार्यकर्ते मोठ्या संख्येने प्रचारात असतात. म्हणजे तुम्ही रॅलीज करताय, कार्यकर्ते मोठ्या संख्येने असतात. महायुती म्हणून तुम्ही खरं तर निवडणुकीला सामोरे जात आहे. म्हणजे जी काय रॅलीज आम्ही बघतो तर कार्यकर्ते इतके मोठ्या प्रमाणात असतात. हे सगळं प्रेम इतक्या दिवसात तुम्ही कशा पद्धतीने कमावलं? इतका कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद कसा काय मिळतोय? कसं झालं की गेले 3-4 वर्ष आले मी पूर्णपणे खोपोलीमध्ये प्रत्येक ठिकाणी प्रत्येकाच्या सुखदुःखात जात येत राहिलेलो आहे. नगराध्यक्षाचे इलेक्शन टप्प्यात होत्या, त्यामुळे मी बऱ्याच लोकांचा संपर्क होता. त्यानंतर आमदारकीचं इलेक्शन्स आले. आमदारकीमुळे लोकांपर्यंत अजून पोचता आलं थोरवे साहेबांच्या प्रचारासाठी. त्यानंतर मला एक थोडंसं जाणवलं की नाही, लोकांना खोपोलीमध्ये खूप मोठा बदल करणं आवश्यकता आहे. मी बाहेर फिरतो बऱ्याच ठिकाणी, वाशी असेल किंवा बाहेर अजून बाहेरच्या देशात असेल किंवा आपल्या खोपोलीमध्ये आणि पुणे आणि मुंबई किंवा बाकी शहरांशी कम्पेअर केलं तर आपण बऱ्यापैकी खोपोलीची डेव्हलपमेंट झालेली नाहीये. तर त्याप्रमाणे इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीत जर तरुण मुलांशी बोललो, त्यांच्याशी कधी भेटायला आले, वृद्धांशी चर्चा केली, तर त्यामुळे त्यांच्या लक्षात आलं की अरे कुलदीपच्या डोक्यामध्ये बऱ्याचशा विकासाच्या संकल्पना खोपोलीत आहेत. तो आता त्याचा फायदा मला ह्या 4 वर्षानंतर मग आता प्रचाराला जातो त्या उत्स्फूर्त फायदा होत आहे. प्रचारात एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते, आमदार महेंद्र थोरवे तुमच्यासोबत प्रचारात सुद्धा दिसतात आणि ज्या अंतर्गत गाठीभेटी असतील, ज्या काही गुप्त बैठका आहेत, खोपोलीत ते तळ ठोकून आहेत. म्हणजे त्यांच्या निवडणुकीला जेवढे त्यांनी काम केलं नव्हतं त्याहून जास्त काम करताना ते दिसत आहेत. याचा किती फायदा तुम्हाला होईल आणि तुमच्या सगळ्या उमेदवारांना होईल? कसं आहे सर, आमदार साहेबांचं मी एक बघितलेलं आहे की ते कार्यकर्त्यांना, सामान्य कार्यकर्ता असेल, मोठा छोटा असेल, त्यांच्या संदर्भात कोणी मोठा छोटा नसतो, तर त्यामध्ये ते प्रत्येक कार्यकर्त्याला बळ देत असतात. ते आता त्यांच्या लक्षात आलेलं की आमदारकीसाठी त्यांना प्रत्येक कार्यकर्त्यांनी त्यांच्या खूप मेहनत घेतलेली आहे आणि आता ही इलेक्शन कार्यकर्त्यांची इलेक्शन आहे, तर त्यांना आता बळ देणं गरजेचं आहे. त्यामुळे साहेब प्रत्येक, मी आता बघतोय की असं नाही की कुलदीप शेंडेसाठीच ते इथं तळ ठोकून आहेत. ते प्रत्येक सामान्य आमचा जो काही कार्यकर्ता आहे, जो उभा आहे, उमेदवार आहे, त्याला विचारत असतात किंवा तुला कुठे कमी आहे, मग कोणाला फोन केला पाहिजे, काय कोणाच्या घरी जायला पाहिजे, बसायला पाहिजे. तर ते वेळ 2 वाजेपर्यंत 3 वाजेपर्यंत मी बघतोय टोटली बैठका असतील येण्याचं काम चालू आहे. एकंदर वातावरण त्यांना सुद्धा खूप पॉझिटिव्ह वाटत आहे. साधारणपणे बऱ्याच ठिकाणी असं झालंय, कार्यकर्ते नाराज झाले कारण एकच जागा असते, संधी मिळत नाही, परत महायुती म्हणून मित्रपक्षांना जागा द्याव्या लागतात. असे काही ठिकाणी जे काही उमेदवार विरोधात उभे आहेत, बंडखोरी झाले म्हणूया आपण, त्याचा काय त्रास होईल का असं वाटतं का? म्हणजे त्यांचा कितपत फटका बसू शकतो? साहेब कसं आहे, खरं तर पहिलं दुःख होतं की आपण चांगले कार्यकर्ते आपल्याकडे खूप काम करत असतात आणि आपण त्यांना न्याय देऊ शकत नाही. पण एकच जागा असल्यामुळे कुठंतरी त्याचं
मेरिट सिस्टमवर ते त्याला न्याय द्यायला लागतो एकाच कार्यकर्त्याला. तर जो काही कार्यकर्ता दुःखी होऊन बाजूला जातो तर तो मग दुसऱ्या पक्षात गेल्यानंतर तिथून तिकीट घेतल्यानंतर जास्त दुःख होतं. मग त्याबद्दल प्रचार आपल्याला करायला लागतो, त्याचं अजून जास्त मनाला सल वाटते. पण ठीक आहे, आता हा एक राजकारणाचा भाग आहे. पण आपल्या खोपोलीत एक चांगली पद्धत आहे की खोपोलीत राजकारण हे इलेक्शनच्या 5:30 वाजेपर्यंत चालतं. त्यानंतर लोक खेळीमेळीच्या वातावरणात असतात. तर कार्यकर्त्यांशी थोडीशी मनभेद किंवा ज्यांना मिळालं नसेल तिकीट झालं असेल, पण नंतर परत आम्ही त्यांना सामावून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. अजून एक गोष्ट म्हणजे मागच्या काही दिवसात जी घडली, जी महत्वाची, जी खरं तर दखल घेतली पाहिजे. प्रचार प्रमुख असलेले शेखर जांभळे अचानक राष्ट्रवादीत गेले. म्हणजे त्या अगदी मध्यरात्री त्यांचा प्रवेश झाला. सकाळी झोपेतून उठल्यानंतर लोकांना कळलं की शेखर जांभळे आता शिवसेनेत नाहीत, राष्ट्रवादीत आहेत. असं काय झालं की प्रचार प्रमुखच तुम्हाला सोडून गेला? कसं आहे साहेब, प्रचार प्रमुख शेखरजी जांभळे माणूस आणि व्यक्ती म्हणून खूप चांगला व्यक्ती आहे. त्यांचा संपर्क माझा ह्या 2-3 वर्षात जास्त आला आणि ह्या 1 महिन्यामध्ये जास्त आला. व्यक्ती म्हणून चांगला आहे. त्यांच्यावर काहीतरी वैयक्तिक त्यांना किंवा इमोशनल्स किंवा इमोशन्सच्या ह्याच्याखाली ते आले असतील आणि सांगू शकत नाही की प्रत्येकाचा विचार वेगळा असू शकतो. त्यांनी माणूस व्यक्ती चांगला आहे, पण त्यांचे काही संबंध आमच्या समोरचे जे प्रतिस्पर्धी उमेदवार आहेत त्यांच्याशी सुद्धा चांगले होते. तर त्या बेसवर त्यांनी कम्पेअर केलं असेल की इमोशन्स त्यांचे जास्त त्या लेवलला गेले असतील, त्यामुळे त्यांनी तो त्यांच्या बाजूचा जास्त विचार केला. पण मला काही असं वाटत नाहीये. व्यक्ती म्हणून चांगला आहे, त्याशी संबंध आमचे नेहमीच स्नेहाचेच राहणार आहे. तुम्ही मग अशी वाशीचा उल्लेख केला. असा एक आरोप होतो की कुलदीपक शेंडेंच्या गाडीची काच खाली नसते, कुलदीपक शेंडे जमिनीवर नाहीत, वाशी खारघरला राहतात. नक्की काय आहे? म्हणजे हा आरोपच आहे की अशी सत्यता आहे नक्की? कसं आहे साहेब, आता इलेक्शन्स आहेत. आता हा मुद्दा इलेक्शन्स मध्येच आलेला आहे. गेले मी वाशीला माझ्या मुलाच्या कुलदीपक शेंडे खोपोलीत राहतात की खारघरला राहतात? प्रथम तर मी सर्व सांगतो तुम्हाला की मी गेले आता 1 वर्ष आले खोपोलीतच राहत आहे. माझ्या मुलीचं ॲडमिशन तुम्ही जर आता चेक केलं तर रिलायन्स अंबानीला आहे, ती 4th आहे. त्यानंतर मी आता जिथे राहतोय त्या समोरचे मंगेश मोरे आहे आणि मुळगावमध्ये आहे, माउंटन व्ह्यू मध्ये आहे. त्यांना विचारा की कुलदीप शेंडे सध्या कुठे राहत आहात. माझ्या मुलाच्या शिक्षणासाठी इथून त्याला ज्या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळालेलं होतं तर त्याला येऊन जाऊन राहणं बरोबर होणार नव्हतं आणि मुलगी छोटी होती. त्याला कुठेतरी एवढ्या लहान वयात बाहेर ठेवणं मला बरोबर वाटत नव्हतं. म्हणून मी मुलांच्या शिक्षणासाठी वाशी म्हणजे खारघरलाच गेलेलो राहायला. पण ते आता शिक्षण त्याचं 12वी झाला, त्यांनी चांगले मार्क काढले. तो आता NIMSला मुंबईला आहे, त्याचा तो मुंबईला राहतोय. त्यानंतर मी 1 वर्ष परत इकडे येऊन रिलायन्सला ॲडमिशन घेऊन इथेच राहतोय. कारण की मला माहिती आहे की लोकांची जर सेवा करायची, लोकांना जर आपल्याला इलेक्शनला सामोरे जायचं भविष्यात आणि जर नगराध्यक्ष झाल्यानंतर आपल्याला न्याय द्यायचा असेल खोपोलीला, तर आपल्याला इथंच राहून काम करावं लागलं. आणि हा स्पॅन फक्त 2 वर्षाचा होता. थोडंसं खंत वाटतं की विरोधकांनी याचा बाऊ करायला नव्हता पाहिजे होता की मुलांच्या शिक्षणासाठी आपण बऱ्याच गोष्टी सॅक्रिफाईस करत असतो. कारण की आपण आता सर्व कशासाठी करत असतो, मुलांसाठीच करत असतो. तर ठीक आहे, चालायचं. आता राजकारणात ह्या गोष्टी सर्व चालत राहतात. दुसरी गोष्ट, आता तुम्ही बोललात की कुलदीप शेंडे हा गाडीच्या काचा खाली करत नाहीत, बोलत नाही. तर मला असं एक म्हणायचं की तुम्ही इलेक्शन्स नंतर एक बघा की किती लोक नंतर गाडीच्या काचा खाली करतात. आणि दुसरी साहेब कसं आहे की जी लोक गाडीच्या काचा खाली करतात, 2-2 तास गप्पा मारतात, टाळ्या पिटतात, अजून तुमच्या घरी आल्यानंतर 10 तास गप्पा मारत बसतील, तुमच्या घरी बर्थडेला येतील, तुमच्या घरी गणपतीला येतील, सर्व गोष्टीला येतील. पण जर तुमच्या घराच्या येणारा जरा रस्ता, त्याचा बाजूचा गटर, तिथे येणारी दुर्गंधी जर तो दुरुस्ती तो करू शकत नसेल, विकास कामावरती महत्व, विकास कामाला महत्व नसेल देत, तर त्या गाडीच्या खाचा खाली करण्यात त्याला काय अर्थ नाही. आणि आपण कसं आहे की विकासाची एक व्याख्या तयार केली पाहिजे की तुम्हाला कसं असं 2 गोष्टी आहेत साहेब, की आपण सामाजिक बांधिलकी जपणारा आणि विकासाची हे जपणारा 2 गोष्टी असतात. लोकांशी रिलेशन ठेवणे हे सामाजिक बांधिलकी आहे. बरोबर, की बाबा रिलेशन जपतोय, फोन करतोय, गप्पा मारतोय, हे सामाजिक बांधिलकी आली. पण समाजाची बांधिलकी ती काय आहे की विकास, की येणारी जी पिढी आहे तिचा आपल्याला जी सत्ता हातात आल्यानंतर त्याचा विचार करून तुम्हाला 15 वर्ष त्याचं प्लॅनिंग करायला लागेल. ह्या गोष्टी 2 गोष्टी आहेत. तर आता ठीक आहे, म्हणजे काही लोकांना सामाजिक बांधिलकी आवडत असेल, काही लोकांना विकास आहे, तर ते आता 2 तारखेला लोक ठरवतील काय लोकांना काय पाहिजे ते. असे अजून एक आरोप होतो की तुम्ही ज्या प्रभागाचं प्रतिनिधित्व नगरसेवक म्हणून करत होतात त्या प्रभागात तुमचा संपर्कच नव्हता, असा एक आरोप केला जातोय. काय सत्यता आहे नक्की? बघा आता काय साहेब, मी ह्या सर्व गोष्टीला उत्तर देत बसलो ना
तर त्याला काय जास्त आरोप जास्त होत आहेत. नाही, कसं आहे की मी संपर्क असणं आणि काम असणं हा दोन मगाशी जे म्हणाल त्याच हा पद्धतीचं तसंच आहे की 24 तास अवेलेबल आहे माणूस, पण काम होत तिथल्या नाही. ऑर्डरची सत्यानाश झालेला आहे आणि अवेलेबल. आणि कसं आहे साहेब की मी बिझनेस पण करतो, माझा प्रपंच काय त्या नगरपालिकेवर चालत नाही बरोबर. आणि मी काय नगरपालिकेचा कुठला ठेकेदार नाही 15 वर्ष. हम्म. त्यामुळे मला बिझनेसचा पैसा जर जमवायचा असेल आणि समाजकारण करायचं असेल, लोकांच्या अडीअडचणीला उपाय करायचं असेल, तर मला माझ्या घरातलेच पैसे टाकायचे आणि बरोबर. आतापर्यंत तेच करतोय मी. तर म्हणून 24 तास अवेलेबल मी राहू शकत नाही. पण संपर्क असणं, जर मी संपर्क नसतो तर मी 15 वर्ष हा चिंचोली शेडवली ह्या विभागातून प्रतिनिधित्व नसतं करू शकलो असं. मग ते लोकांनी ठरवलं असतं ना की कुलदीप शेंडे संपर्कात आहे की नाही. आणि आपल्याला 2 तारखेला 100% समजेल की संपर्कामध्ये आणि रिलेशन जपण्यामध्ये आणि विकासाची दृष्टिकोन असणारा कुलदीप शेंडेच असणार आहे. एक अजून चर्चा जी आहे, म्हणजे आता दस्तूरखुद्द तटकरेंनी जी बैठक घेतली कार्यकर्त्यांनी, त्यात त्यांनी सुद्धा उल्लेख केला होता 4 वर्ष जे काही प्रशासकाच्या हातात कारभार होता त्यामध्ये मोठ्या प्रमाणात टक्केवारीचं राजकारण झालं. अगदी पालिकेला ओरबाडून खाल्लं. कदाचित आजच्या सभेत त्याच्यावरती भाष्य सुद्धा होऊ शकतो. आणि कुलदीपक शेंडे जर नगराध्यक्ष म्हणून निवडून दिलं तर कंट्रोल त्यांच्या हातात राहणार नाही, तो कंट्रोल आमदारांच्या हातात जाईल. आणि जे टक्केवारीचं राजकारण आहे, म्हणजे तुम्ही फक्त काय म्हणतात भावले म्हणून जाल, सहीच्या शिक्क्यासाठी जाल, अशा प्रकारचा एक आरोप होतोय. काय नक्की याबाबत सांगाल? बघा पोटे साहेब, आता ह्या अंतिम टप्प्याला हा आपला निवडणुकीचा हे आलेला आहे आणि खूप वर्स्ट लेवलला आता आरोप होणार आहेत. त्यातला हा एक आरोप आहे. कसं आहे की प्रशासक असताना टक्केवारीचा भाग असणं किंवा काय जो काय आपण बोलताय त्याला ह्याला हे नाहीये, म्हणजे काय आधार नाही. त्याला आधार काय नाहीये. तुमच्या समोर कोण असं व्यक्ती आहे का? तुम्हाला तर बोलताना मी पण अजून काही बोलू शकतो, मी पण काही बोलू शकतो आणि मग त्याला काउंटर अटॅक करण्यात काही अर्थ नसतं. आणि कसं असतं, खोटं लवकर पिकत जातं, खऱ्याला बऱ्याचशा गोष्टी बोलाव्या लागतात. दुसरी गोष्ट आली की मला पण आता एक इंटरव्ह्यू मध्ये विचारलं की इथला रिमोट कंट्रोल कर्जतला जाईल असं तसं. तर दुसरा आला तर तो काय रिमोट कंट्रोल इथं राहणार आहे काय? तो पण कर्जतच हे असणार आहे ना. तर ह्या गोष्टीला काय अर्थ नसणार आहे. जनता सुज्ञ आहे, जनतेला माहिती आहे कोण कसं काम करणार आहे, काय करणार आहे. आणि कुलदीप शेंडे जेव्हा निवडून येईल आणि आमचे जे काय नगरसेवक निवडून येतील जे काय आहे ते खोपोलीच हित बघणार. संधी मिळाली तर कुलदीप शेंडे स्वतंत्रपणे कारभार करतील, रिमोट कुठला नसेल. बघा, रिमोट कंट्रोल ही खोपोलीची जनता असणार आहे माझी. यस. त्यामुळे रिमोट कंट्रोल खोपोलीची जनता असल्यामुळे दुसऱ्या आपण जे काय आरोप करतात त्याला काय तथ्य असणार नाही. आणि जनतेच्या हातात रिमोट असल्यानंतर आम्ही काय करू शकतो त्या गोष्टीला. आता वेगळ्या आपण विषयाकडे जरा जाऊ. संधी जर का खोपोलीकरांनी तुम्हाला दिली, म्हणजे आता तुमच्या घरात खरं तर राजकीय वारसा आहे, बाबा नगराध्यक्ष होते, तुम्ही एक 2-4 टर्म नगरसेवक म्हणून काम करताय, उपनगराध्यक्ष होता, एक विजन घेऊन तुम्ही निवडणुकीला सामोरे जाताय. काय संकल्पना डोक्यात आहेत? खोपोलीत काय काय व्हायला पाहिजे, कोणत्या गोष्टी अपेक्षित आहेत? म्हणजे गटार रस्ते हे होत राहतील, त्याच्यापेक्षा मोठ्या कुठल्या संकल्पना ज्या तुमच्या मनात आहेत? बघा, सर्वात गोष्ट मी आता जे काय फिरतोय ना, तर लोकांची मागणी आहे, तरुणांची पण सर्वात अग्रगण्य मागणी आहे की आपल्या खोपोलीतनं हॉस्पिटल व्यवस्था होणं गरजेचं आहे. आणि हॉस्पिटल व्यवस्था होऊन तर एक तर चांगली गोष्ट आली की आमदार साहेबांच्या माध्यमातून 1.5 ते 2 करोडचं एक हॉस्पिटलची इमारत बांधून तयार झालेली आहे. त्याच्यामध्ये आता एक चांगल्या प्रकारचे इक्विपमेंट आणायला लागतील आणि चांगल्या प्रकारचे स्किल्स डॉक्टर्स ठेवायला लागतील. पण कसं आहे की आपण सर्व सोंग करू शकतो पण पैशाचं सोंग करू शकत नाही. तर एक प्लॅनिंग करायला लागणार आहे. पण त्या प्लॅनिंगसाठी 2 गोष्टींचा आम्ही विचार केलाय की माझ्या मनात विचार आहे की ऑलरेडी आमदार साहेबांशी बोलणं झालेलं आहे की त्या बाबतीत शासनाकडे उपजिल्हा रुग्णालयाची मागणी करून शासनाकडे हँडओव्हर करायची ही इमारत. कर्जतला जसं तसं आणि तिथे परत जर काही जर टेक्निकली जर आपल्या आपल्या जर काही हे आपण आणू शकत नसतील उपकरणं किंवा काय, तर त्याला CSR फंड असेल किंवा नगरपालिका असून त्याला एक आपण परत फंड देऊन ते आणू शकतो. डॉक्टर उपजिल्हा रुग्णालयाचे आले आणि तरी अजून काही स्किल डॉक्टर पाहिजे असतील तर त्यामुळे आपण CSR फंड किंवा नगरपालिकेतून त्याला काही निधी देऊन त्या माध्यमातून पण करू शकतो. पण खोपोलीतल्या व्यक्तीला खोपोलीतच एक चांगल्या प्रकारची व्यवस्था मिळणं खूप मोठी गरजेचं झालेलं आहे. दुसरी गोष्ट, मेट्रोच्या बाबतीत मी आग्रही हे आहे की लोक आता काही बोलतील की अरे आम्हाला मेट्रो आता नकोय, आम्हाला आमच्या बाकी. तर त्याच्यावर पण माझा मी तुम्हाला पुढचा विचार सांगतो. मेट्रो आणणं काय गरजेचं आहे. आता जर आपण जर एखादी डिसिजन घेतला मेट्रोच्या बाबतीत तर तो भले 5 वर्षांनी होईल, 10 वर्ष लागू शकतो, पण आपली पुढची पिढी येणार आहे ती आपल्याला काहीतरी चांगलं बोलून जाणार आहे ही गोष्ट. कारण की खोपोलीच्या भविष्यासाठी येणाऱ्या 25 वर्षासाठी 50 वर्षासाठी तरुणांसाठी आणि रोजगार जो काही निर्मिती व्हायची त्यासाठी मेट्रो
खूप महत्वाची आहे खोपोलीच्या विकासासाठी, ती आपण करूच. पण त्या बाबतीत आता निकड कसली आहे जस्ट आता, की रेल्वेच्या फेऱ्या ज्या मुंबईला आहेत, मी आता बारणे साहेबांच्या एका कार्यक्रमाला आलेल्या त्यांची चर्चा आली, तर त्यांनी सांगितलं की मी या एकाच महिन्यामध्ये ती पण आपण मीटिंग लावू, की मुंबईला जाणाऱ्या ज्या फेऱ्या आहेत त्या आपण वाढवलं वाढवू. पाहिजे. गणेश नाईक साहेबांशी एक आमदार साहेबांकडून मीटिंग घेऊन वाशीच्या ज्या काही गाड्यांच्या फेऱ्या आहेत त्या वाढवायला लागतील. त्या गाड्यांची अवस्था व्यवस्थित नसते, ती सुद्धा आपल्याला बदलायला लागणार आहे. मी मागणी करणार आहे की 5-10 AC बसच्या आमच्या फेऱ्या वाढवा, कारण की आमची मुलं इथून शिकायला जात आहेत. परत काहींना जॉब इथं आता अवेलेबल काही नसल्यामुळे IT क्षेत्रात असल्यामुळे कोपरखाईना त्या साईडला जातात, तर तो ती व्यवस्था ठेवायला लागणार आहे. आणि प्रखरपणे मला एक जाणवतं का माहिती आहे का, की आपली खोपोली ही फुटबॉलची पंढरी आहे. फुटबॉलचं ग्राउंडच नाहीये. आपलं जनता विद्यालयाचं ग्राउंडची हालत काय आहे, ती मुलं मी उद्घाटनाला जातो, मी विचार करतोय कशी काय खडीमध्ये खेळत असतील, कशी काय देव जाणो. चांगल्या प्रकारचं एक टर्फ अवेलेबल करून द्यायला लागेल. तुम्ही सिद्धार्थनगर, प्रकाशनगर ह्या साईडला गेलं तर त्या मुलांना खेळाचं मैदान नाहीये साधं. मोगलवाडी चांगला आहे, तिकडचा एरिया आहे, तिकडे सुद्धा मैदान नाहीये. आमच्या चिंचोली साईडला मैदान आहे, पण त्याला अजून इन्फ्रास्ट्रक्चर नाहीये. खोपोलीमध्ये खूप काम करायचं साहेब. म्हणजे मला कधी कधी देवाकडे प्रार्थना मी करत असताना बाबा देवा मला खूप शक्ती दे, की हे सर्व मला काम करायचे. लोकांच्या खूप अपेक्षा वाढलेल्या आहेत. आपले रस्ते खूप खराब झालेले आहेत. पाऊस खूप आता 5 मे महिन्यापासून पाऊस पडतोय, तर डांबरीकरणाच्या माध्यमातून आमदार साहेबांनी 120 करोड रुपयाचा काहीतरी सँक्शन प्रस्ताव पाठवून सँक्शन सुद्धा झालेला आहे, की डांबरीकरण करण्याचे सिमेंट कॉन्क्रीटीकरणाचाच प्रस्ताव आहे. पण तो थोडासा आम्ही लेंदी का करतोय ना, की भुयारी गटर योजनेचं काम चालू आहे. त्याला परत काय धक्का नको लागायला, ते एक सिस्टमॅटिक करायला लागणार आहे. पाण्याची लाईन सिस्टमॅटिक पहिली टाकून घ्यायला लागणार आहे. एक थोडंसं सिस्टमॅटिक वे काम करायला लागणार आहे साहेब. भरपूर काम आहे. प्रशासन आहे, प्रशासनावर जे काय आहे प्रशासनाशी चर्चा करून त्यांना काय पाहिजे, झाडू कामगार आणि आपले जे काही सफाई कर्मचारी आहेत त्यांच्या पण सुद्धा प्रॉब्लेम्स आहेत. खूप अशा हे आहेत की त्यांचे मेडिक्लेम्स नाही आहेत, त्यांना मेडिक्लेम देणं गरजेचं आहे. आमच्या गावातल्या एका मुलाचा ऍक्सिडेंट झाला, त्याला 8-10 लाख रुपये खर्च आला, आपण काहीच करू शकलो नाही. मेडिक्लेम असतं तर तो देऊ शकलो असतो. भाजी मार्केटची तुम्ही अवस्था बघा, आज शिळफाट्याची भाजी मार्केटची अवस्था बघा. तर आणि मी लोकांना सांगणार आहे, मी कुठल्याही प्रकारच्या मोठा भव्य दिव्य इमारत बांधण्याच्या भानगडीत पडणार नाही. भाजी मार्केट स्वच्छ, सुंदर आणि येता माणसाला तिथला जाताना नाक धरून जाण्याची आवश्यकता राहणार नाही, एवढं काम करायचं आहे. भरपूर आहेत बचत गट आहेत. बचत गटच्या महिलांना विक्री केंद्र द्यायला लागेल. त्या महिला मेणबत्ती बनवू शकतात, उदबत्ती बनवू शकतात, सर्व बनवू शकतात, पण त्यांना विक्रीच केंद्र नाहीये. पण अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत की मी त्या लिहून ठेवलेल्या आहेत. माझ्याकडे 32 अशा आहेत की प्रत्येक वॉर्डमध्ये काय काय जाहीरनामा केला नाही का आपण? जाहीरनामा आहे. अजून एक महत्वाचा प्रश्न राहतोय, तो म्हणजे पाण्याचा. आपण टाटाच्या पाण्यावरती अवलंबून आहोत. म्हणजे त्याने जर का पाणी बंद केलं तर खोपोलीकरांना पाणीच नाही प्यायला. त्याच दृष्टीने, कारण आता सत्तेत म्हणजे इथले आमदार तुमचे, खासदार तुमचे सत्तेत पण सहभागी आहेत, तर त्या दृष्टीने एक मोठी काहीतरी गोष्ट करण्यासाठी म्हणजे करायला पाहिजे. एखादं छोटंसं धरण असेल, जे आपण मुळगावचं पूर्वी प्रस्तावित होतं, ते दुर्दैवाने झालं नाही. तर पाण्याचा एक प्रश्न तो कशा पद्धतीने सोडवला पाहिजे असं वाटतंय? हा, कसं आहे सर, पाण्याच्या प्रश्नाबाबत आता जी काही पाणी पुरवठा योजना झाली त्यात पाणी पुरवठा सुरळीत होतोय. फक्त आता 1 दिवस मध्ये होत होता, ती पाण्याची टाकी खराब झालेली. परंतु तुम्ही जो प्रश्न विचारलाय तो भविष्याच्या पाण्याच्या दृष्टिकोनाने DP प्लॅन मध्ये मला वाटतं वॉटर सोर्सचा एक गगनगिरी आश्रम ह्या भागात बघायला लागेल मला, की तो सोर्स ठेवलाय की नाही भविष्यातला. नाहीतर आमदार साहेबांच्या मार्फत शासनाकडे प्रस्ताव पाठवून बीड किंवा बाजूच्या गावाच्या ह्याला जर धरणाची काहीतरी हे आहे शासनाचा, तर त्यातून तो आम्हाला भविष्यात पाणी पुरवठा व्हावा हे आत्ताच करायला लागेल. कारण की 25-50 वर्षानंतर लोकसंख्या वाढणार आहे. टाटाची टेक्नॉलॉजी चेंज झाली, काय झाली, त्यांना पाणी परत वरती फिरून परत हे करावं लागलं, तर खोपोलीच्या जनतेला त्याचा नाहक त्रास नसावा यासाठी प्लॅनिंग डोक्यात आहे. अजून एक प्रश्न असा आहे की जे वीज वाहिन्या ज्या लटकताना दिसतात आपल्याला किंवा काम दिसतात, तर ते भुयारी वीज वाहिन्या टाकण्याचा ज्यावेळेस सुनील तटकरे साहेब ऊर्जा मंत्री असताना खोपोलीत आले होते, तुम्ही त्या कार्यक्रमाला असाल, मला वाटतं तुम्ही उपनगराध्यक्ष असाल बहुतेक त्यावेळेस. तर त्यावेळेस ते सगळं त्याचं भूमिपूजन वगैरे झालं होतं. म्हणजे DP उघड्या आहेत किंवा जे आहे ते, तर ते एक महत्वाचं काम आहे असं वाटतं. त्याचा त्रास होतो खरं तर, म्हणजे रस्त्याला वाहतुकीला अडथळा येतो, रस्त्यात पोल आहेत, त्याचा त्रास होतो. त्याच्यावरती एक उपाययोजना करावी लागेल का? 100% तुम्ही बोलताय ते बरोबर आहे. तर माझं जनतेला तेच आव्हान आहे की तुम्हाला डबल इंजिनच्या सरकारच्या मागे उभं राहायला लागेल. कारण की डबल इंजिनचं सरकार जे आहे, जे काय महाराष्ट्र शासनाचं आहे, त्यामागे पाठपुरावा करावा लागेल. तर पाठपुरावा करण्यासाठी आम्हाला आमदार साहेबांशी बोलायला लागेल. कारण की हा नगरपालिका क्षेत्रात तुम्ही जो प्रश्न विचारलेला तो नाही, MSEBीचा आहे. पण MSEBीवर दबाव करायचा असेल, काय करायचं तर आमदार साहेब नंतर मंत्री महोदय मंत्रालयातून त्या बाबतीत सर्व आखणी करायला लागेल. पण भविष्याच्या दृष्टीने तुमचा जो प्रश्न आहे तो 100% करणं गरजेचं आहे खोपोलीच्या दृष्टीने.
राजा, आपण आता शेवटच्या टप्प्यात आहोत. अगदी 2-3 दिवसानंतर मतदारांना मतदार निवडणुकीला सामोरे जातील, मतदान करतील, आपलं कर्तव्य बजावतील. काय खोपोलीकरांना आवाहन कराल शेवटचं? माझी खोपोलीकरांना एकच विनंती आहे की आता जी काही येणारी 5 वर्ष आहेत ही आपल्याला खोपोलीच्या डेव्हलपमेंटच्या दृष्टीने विचार करूनच आपल्याला मतदान करावं लागणार आहे. केंद्रात BJP आणि शिवसेनेचं सरकार आहे, महाराष्ट्रात महायुतीचं सरकार आहे, RPI, BJP, शिवसेना. त्या विचारांच्या याच्यावर आपण जर मतदान केलं तर येणारा निधी जो असतो त्या सर्व वॉर्डमध्ये असेल. कारण की काय आलं की 4 वर्ष आलेली आहेत, प्रशासक एकटा पूर्ण पडू शकत नाहीये. खूप लोकांच्या समस्या आहेत, छोट्या छोट्या समस्या आहेत बऱ्याचशा, त्या पूर्ण करण्यासाठी निधी आवश्यकता आहे. खोपोलीची आर्थिक परिस्थिती नगरपालिकेची 1 रुपया येतोय, 90 पैसे 80 पैसे पगारावर खर्च होतोय. तर त्यासाठी निधी खूप महत्वाचा असणं, आपल्या विचाराचा आमदार असणं गरजेचं आहे. आमदार असल्याबरोबर मंत्री महोदय असणं गरजेचं आहे. नगर विकास खातं एकनाथजी शिंदे साहेबांकडे आहे. त्या माध्यमातून खोपोलीकरांना सर्वांना विनंती आहे की आमचे जेवढे सर्व उमेदवार आहेत त्यांना आपण भरघोस मतांनी धनुष्यमान आणि कमळाच्या बटनावर बटन दाबून विजयी करावे आणि खोपोलीच्या विकास पर्वात आपण सर्वांनी सहभागी व्हावे. तर हे होते कुलदीपक शेंडे, एक विजन असणारा तरुण कार्यकर्ता नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवतोय. खोपोलीचा विकास करण्याचं स्वप्न घेऊन निवडणुकीला सामोरं जातोय. 2 डिसेंबरला मतदान आहे. मतदारांना एक चांगली संधी, चांगला उमेदवार निवडून देण्याची आहे. मतदार योग्य तो निर्णय घेतीलच. पण कुलदीप भाई, तुम्हाला निवडणुकीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि तुम्ही यशस्वी व्हावात अशा प्रकारच्या शुभेच्छा देऊन आपण आज थांबूयात. धन्यवाद.